आजही सरकारी शाळांमध्ये त्या सुविधा नाही ज्या की खाजगी शाळांमध्ये आहे. त्यांच्यामुळे पालकांचं लक्ष सरकारी शाळेवरून खाजगी शाळेवरून गेलं. खाजगी शाळेमध्ये असं काय असते जे सरकारी शाळांमध्ये नसते? साहित्याची कमतरता, प्रॅक्टिकल नॉलेज, इक्विपमेंट. कोणत्या सरकारी शाळेमध्ये लॅब आहे, टेलिस्कोप आहे, ते चंचुपत्र हातात पाहिजे होतं ते चित्रात दाखवले गेले. तसं प्रॅक्टिकल नॉलेज साठी सरकारी शाळेमध्ये आता इक्विपमेंटची गरज आहे. नुसतं नावाला फक्त निधी दरवर्षी देतात. गेल्या वर्षी 24-25 मध्ये जो निधी मंजूर झाला होता सरकारी शाळांसाठी, त्या निधीतून फक्त 17% निधी प्रत्यक्ष पोहोचलेला आहे सरकारी शाळांमध्ये. फक्त 17%. म्हणजे समजा सरकारी शाळांना 100 रुपये निधी मंजूर झालेला आहे, त्यापैकी फक्त 17 रुपये सरकारी शाळांपर्यंत पोहोचलेला आहे. ही अवस्था आहे. कुठे गेले 83 रुपये? लाडक्या बहिणीमध्ये गेले. नावाला फक्त पारदर्शक सरकार, पारदर्शक सरकार, पारदर्शक भ्रष्टाचार चालू आहे. धडाधड लाडक्या बहिणी पैसे वाटले 36,000 कोटी. त्यांनी जर बोलले असते मी यावेळेस सरकारी शाळेचं डबल बजेट करेल, डबल निधी देईल, या मुद्द्यावर जर राजकारण केलं असतं किती चांगलं झालं. तर लाडकी बहिणीचे पैसे म्हणजे पूर्णपणे जे मत विकत घेतल्यासारखं आहे. डायरेक्ट लाडक्या बहिणीच्या मुलांना शिकवण्यासाठी आता पैसेच नाही. फालतूपणा आहे सरकारचं.